सभापती महोदय, महत्वाचा विषय आहे की इथे बोलत असताना आमच्या भगिनीने मुलीने एक वाक्य वापरलं, त्याचा खुलासा आणि मग प्रश्न की 3,000 कसे देणार, 3,000 काँग्रेस कसं देणार होतं किंवा आमच्या वचननाम्यामध्ये कसं देणार होतं, अशा पद्धतीचं वक्तव्य झालं. 1,500 जर आता तुम्ही आक्षेप घेत असाल तर 3,000 कसे, असा हा तो प्रश्न होता. प्रश्न योग्य होता. आपल्या फक्त माहिती करता, ह्या राज्यामध्ये ही पहिली योजना नाही. या देशामध्ये कर्नाटक सरकारने 3,000ची महालक्ष्मी योजना गेली 2 वर्ष सातत्याने असले कसले प्रश्न न उपस्थित होता सुरू आहे. राजस्थान सरकारने अशा पद्धतीने गेली 4 वर्ष ही योजना अगदी निर्वेद सुरू आहे आणि ती सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये झालेली. छत्तीसगडमध्ये सुद्धा ही योजना अशाच पद्धतीने गेली 5 वर्ष सुरू आहे. सांगण्याचा काय प्रयत्न समजून तर घ्या, पाहिलं तर बसून जातो. शेवटी तुम्हाला जेवढी चिंता आहे तेवढी आम्हाला भगिनींची आम्हालाही चिंता आहे. फक्त त्या आपल्या प्रक्रियेमध्ये कुठल्या भगिनीचं नुकसान होऊ नये एवढंच आमचं म्हणणं आहे. बाकी काय आमचं म्हणणं असणार? निवडणुका येतील, निवडणुका जातील, त्या पद्धतीने होत राहील. प्रश्न असा आहे नाही, प्रश्नाच्या पार्श्वभूमी यासाठी कारण याच्यावर चर्चा झाली, नाहीतर मी बोललोच नसतो. आणि म्हणून देशाच्या 5 राज्यांमध्ये ही योजना, वाघताईंना सांगू इच्छितो कारण त्यांनी तो प्रश्न विचारला होता. देशाच्या 5 राज्यांमध्ये ही योजना गेली 4-5 वर्ष 2-3 वर्ष सुरू आहे. आणि चालेल ना भगिनींना नाही राबवली. तेलंगणामध्ये राबवली नव्हती, ती सुद्धा झाली. मध्य प्रदेशला बंद पडली, त्याचं काय बोलतच नाही तुम्ही. आणि म्हणून सदस्यांनी शांतता ठेवा जरा. बंद आहे. आपण आपल्या राज्याचं एक काम करा तुम्ही. आपण श्रीकांत भारती खाली बसा, आपसात बोलू नका. त्या उत्तर द्यायला सक्षम आहे. मी पहिलेही सांगितलं, जिथे जाग्यावर बसून बोलू नका कृपया. उलट त्यांना संधी मिळेल मला सोलून काढायचं. तुम्ही का मध्ये काका लोक कशाला उतरताय? आणि तुम्ही भाऊ सुद्धा तुम्ही नका करू. ती आहे तुम्ही कोकणातल्या, ती कोकणातली सक्षम आहे. माझी फक्त ह्या योजनेच्या बाबतीमध्ये माझं मालकांचा प्रॉब्लेम आहे. तिथे मालकांचा प्रॉब्लेम आहे. पालक हा विषय वेगळा आहे. मालकांचा प्रॉब्लेम तो आपल्या जागी राहू द्या. नाही, काहीच विषयांतर नाही याच्यामध्ये, काही विषयांतर नाही. आपण एक समिती निर्माण केली कारण आपण सांगत असताना मंत्री महोदय वारंवार आपण एक सांगताय, योजना आतापर्यंतच्या जेवढ्या योजना आल्या त्याचे निकष आहेत आणि त्या कशा कार्यान्वित होतील त्याची सुद्धा आपल्याकडे प्रोसेस आहे. म्हणजे ह्याच योजनेसाठी काही वेगळी प्रोसेस केली असं नाही, तर केली. कारण अशा पद्धतीने अशासकीय समिती आणि त्या पद्धतीने मग कलेक्टर असतील, आमदार असतील, हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिलेच वेळ झालेला आहे. आणि या समितीने मान्यता दिली, समितीने स्क्रुटिनी करून ज्यांना मान्यता दिली मग त्या पात्र कसे होतात, हा साधा प्रश्न नाही का? कारण तुम्ही तो रायडर बसवला कायद्याने आणि तो प्रश्न विचारा. 1 तासामध्ये 2च लक्षवेधी झाल्यात. आपल्या कामकाजामध्ये 8 लक्षवेधी आहेत आणि अनेक जणांचे निरोप आहेत की मध्यंतर कधी आहे. माझं म्हणणं, त्यामुळं मला असं वाटतं सभापती महोदय, आपण जरा प्रश्न विचारले तर मंत्री महोदय उत्तर देतील. सभापती महोदय, माझे प्रश्न त्या संबंधी जे आतापर्यंत वक्तव्य झालं त्याच्यातनं जे काय, कारण वारंवार वक्तव्य असं होतंय की अपात्र त्यांना मिळणार की नाही, ज्या लोकांनी जास्तचे फॉर्म भरले किंवा आधार कार्ड निगडित वगैरे सगळ्या ज्या आपले कायदे सगळे आहेतच, काय नवीन काहीच नाही. आणि ह्या कमिटीचं कामच होतं ते, त्याची स्क्रुटिनी करून इतका आकडा आहे मग ही समिती कशासाठी केली? मग या समितीने मान्य केलेला जो आकडा आहे त्याच्यामध्ये तू तर काय विचारूच नकोस. माझा साधा प्रश्न आहे तो असा की ह्या ज्या भगिनी आहेत, या ज्यांना अपात्र म्हणून ठरवण्यात आलेलं आहे,
मी त्या शांतता ह्याच्यात ठेवा. जाणार नाही. कोणी काय सांगितलं, कोणी काय धमक्या दिलं, मी जाणार नाही. कारण ते राजकीय होतं, ते राजकीय होत असेल त्यावेळेला आमच्याकडनं झालं असेल, तुमच्याकडनं झालं असेल. पण ज्या समितीने जो आकडा नियोजित केला त्या सगळ्या भगिनींना याचे फायदे मिळतील का, हा नंबर 1. आपण 2 गोष्टी सांगितल्या. 2 गोष्टी अशा, 65 वर्षाचा ऑटोमॅटिकली निघून जाईल, पण 21 वर्षाचे ऍड होऊन पण जातील ना. दोन्ही गोष्टी आहेत, एकच बाजू नाही होणार. सफिक्स प्रिफिक्स दोन्ही गोष्टी आहेत. जशा त्या निघून जातील तशा 21 वर्षाच्या ऍड सुद्धा होऊन जातील. आणि म्हणून हा आकडा ज्या पद्धतीने सांगितला जातोय तो आकडा भ्रमिष्ट करण्यासारखा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला आठवत असेल, अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहित करण्यासाठी 50 रुपये त्यांना याचा प्रोत्साहन भत्ता म्हणून त्यांना देण्यात आला. माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे, अंगणवाडी सेविकांनी असे अर्ज केलेल्या अंगणवाडी सेविकांचा आकडा किती आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 50 रुपयाचा जो भत्ता त्याने आपण जाहीर केला होता तो आपण आतापर्यंत मिळालेला नाही त्यांना, अशी माहिती आहे माझी. त्या बाबतीमध्ये वस्तुस्थितीचं कथन करा.